लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे. माझ्या घरी माझे मित्र जमत. मी घरात एक लहानसे देवालय केले होते. खेळातलेच एक सुंदर मखर बनवले होते. त्या देवळात सुंदर शाळीग्राम ठेवला होता. तो फार तेजस्वी दिसत असे. रविवार आला की माझा मित्र आणि मी पुष्कळ भजन करीत असू. घरातला रिकामा डबा घेऊन आम्ही तोच वाजवत भजन म्हणत असू. विठोबाला वाहिली फुले, भजन करती लहान मुले. विठोबाला वाहिली माळ, भजन करती लहान बाळ. त्यावेळी आम्ही मराठी 5वीत होतो, 11 वर्षांचे, पण भक्तिभावाने मात्र खूप मोठे होतो. एकदा मी आईला विचारले, मी पहाटे अंघोळ करून शेंडी पिळली तर मेलेला माणूस उठेल का? आई हसली, तू वेडा आहेस. त्या दिवशी आम्ही पुन्हा भजन सुरू केले. डबे टाळ म्हणून वाजू लागले. आम्ही नाचू लागलो, गाऊ लागलो. श्रीराम जय राम, जय जय राम. पण आमच्या आवाजामुळे देवळातील पुराणात अडथळा झाला. काय ही आगाऊ कार्टी, येथे पुराण चालले आहे, समजतं नाही का? आई घाईघाईने घरी आली. ती दारात उभी राहिली. श्याम. मी चपापलो. आई म्हणाली, आपली पूजा दुसऱ्याच्या पूजेच्या आड येऊ नये. आपली प्रार्थना दुसऱ्याच्या प्रार्थनेत अडथळा ठरू नये. ते शब्द माझ्या मनाला भिडले. आम्ही डबे बाजूला ठेवले आणि शांतपणे भजन सुरू ठेवले. त्या दिवशी मला कळले, भक्ती म्हणजे फक्त मोठ्याने नाव घेणे नाही. भक्ती म्हणजे दुसऱ्याच्या भक्तीचा आदर करणे होय.